हा सामना 3 षटकांचा जर खेळला तर पुढील सामने आयोजक ठरवतील त्याप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. तर या ठिकाणी मात्र पहिल्या दिवसामध्ये पहिला चेंडूला मात्र फ्लिक केलाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. दमदार चौकार आणि या चौकारानं मात्र सुरुवात पाहायला मिळाली. नावाप्रमाणे सुरुवात. कवी शेंडे ऑन द फायर. पंढरी शेंडे यांच्याकडनं मात्र या धारोळ संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेत. तर आपण या ठिकाणी मात्र एक लॉस, कारण चापेवाडी संघाला अगोदरच बाय मिळालेले आहे, त्यामुळे गोरेगाव संघ आणि एका चिठ्ठीवर विजेता संघ असं नाव लिहिलेलं आहे. तो लकी ड्रॉ आपण थोड्याच वेळात उडवणार आहोत. याकडे दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. गोरेगाव संघाचा संघनायक येऊन थांबायचा आहे. चौकार बॅक टू बॅक. दुसरा चौकार कवी शेंडेच्या बॅट मधून निघालेला हा दमदार आणि देखणा फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार आणि या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धारोळ संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. तर कॅमेरामॅनला विनंती आहे या ठिकाणी थोडासा आपला कॅमेरा वळवायचा आहे. आमचे मित्र जवळचे सागर. एक षटक संपल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल करू, आवाज देऊ तुम्हाला. तर चामटोली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय बालचंद्र कांबरी साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय प्रकाश पंडे स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने मात्र या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी मात्र फटका चांगला साहेबांच्या मात्र आगमनासाठी हा फटका जणू काही खेळला कवी शेंडे आणि कवी शेंडे याच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. तर तसेच आदरणीय चामटोली गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय किशोर देसले साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. कवी या ठिकाणी अजून एक फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय आणखीन एक देखणा फटका. जणू काही मैदानावर वादळ निर्माण झालंय या कवी शेंडे नावाचं. हा येतोय कवीच्या बॅट मधून 5वा चौकार आणि चौकारानं चौथा चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. उमेश्वर अक्षरशः प्रहार चढवला जातोय. थोडासा दडपण आलंय कारण 5 चेंडू उमेशनं फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये 4 चौकार मारण्याचा विक्रम मात्र प्रस्थापित केलाय या कवी शेंडेनं. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा शेवटचा चेंडू पडल्यानंतर लगेच लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि तिथून एक चिठ्ठी मात्र सरळ मेगा फायनल मध्ये एक संघ दाखल होईल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लीडिंग एज लागली. त्या ठिकाणी मात्र हा निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 17 धावा. तर या ठिकाणी मात्र आदरणीय अमोल दादा पंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र एक
चिंतामण आपण यायचं आहे या ठिकाणी. कॅमेरामॅनला विनंती आहे आपण कॅमेरा या ठिकाणी मात्र समालोचन कक्षेकडे वळवायचा आहे. एकावर गोरेगाव आहे, एकावर विजेता संघ आहे, यांच्या हस्ते काढला जाईल. ज्याची चिठ्ठी हातात ते काढतील ती चिठ्ठी फायनलला. नाही नाही, जी हातात उघडली जाईल ना, ही खाली राहील ती नाही बाई, ही जी उघडली जाईल ना ती बाई खाली राहील. तिला मॅच विजेता संघाला मात्र बाय मिळालेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. यातून जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. तर सुनील काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये खेळून काढलाय. पहिली धाव मात्र वेगाने घेतली, एकच धावेवर समाधान मानलं, कारण सुनीलला माहित आहे कवी शेंडे मात्र लय मध्ये आहे. चापेवाडी संघ आपण लगेच यायचा आहे. चापेवाडी संघाचा संघनायक आणि गोरेगाव संघाचा संघनायक यायचा. आपण आपली नाणेफेकी केली जाईल. रिव्हर्स अटेंड करण्याचा काम या ठिकाणी मात्र करताना आपण पाहिलं कवी शेंडेला, मात्र रिव्हर्स यशस्वी ठरला नाही. रिव्हर्स दुधारी तलवार म्हटली जाते, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र फलंदाज बर्बाद पाहायला मिळाला. हा येतोय डॉट चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा संघनायक ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो प्रकाश आंबीरला. बराच वेळ चेंडू हवेत आहे, स्वतः कॉल दिलाय, हा झेल माझा आहे, आणि इथे मात्र चुका करताना पाहतोय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मोहन, आधीच कॉल दिला होता. एक सोपा लॉलीपॉप झेल होता, आणि असा लॉलीपॉप झेल एखाद्या विस्फोटक फलंदाजाचा जेव्हा आपण सोडता त्याची किंमत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोजावी लागेल. कारण ज्या खेळाडूने या मैदानावर मात्र वादळ निर्माण केलाय त्या खेळाडूचा झेल मात्र आपण ड्रॉप केलाय. इथे मात्र लाऊड अपील, पंचांनी अपील उचलली. मिडल स्टंपवर होता चेंडू आणि पंचांनी हेरलं, आणि इथून मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात पहिला धक्का लागला या धारोल टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 20 असताना डीजे आदरणीय आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय सुक्रे आंबीर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, हा सामना 1 षटकाचा आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेकी जिंकली गोरेगाव संघाने आणि प्रथम मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. सामना मात्र 1 षटकांचा आहे. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू थांबणार नाहीये. 1 बॉल चेंडू जाईल चौकारासाठी. गॅप होता मोठा नाही, धावांचा तोटा, रन्स मिळतील 4 4 4. हा येतोय चौकार. देखना फटका पाहायला मिळाला. जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन गेलेला अनिल सेंडे पहिला चेंडू पेस केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकार पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहन या गोलंदाजाचा वापर केला जातोय. स्लॉगवरचं षटक आहे, तिसरं षटक, शेवटचं षटक. हा सामना मात्र 3 षटकांचा आहे. तर स्ट्राईकवर फलंदाज ज्याला आदिवासी समाजाचा ठाण्या वाघ म्हणून ज्याला संबोधलं जातं तो सुनील शेंडेला पाहू शकाल. हा चेंडू मात्र अवंतर आहे, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र हा चेंडू स्क्वेअर घोषित केला. 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलकावर धावा आपण पाहू शकाल 25 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लोफुल्टोसचा चेंडू, चेंडूला मात्र पुरेपूर फायदा उचलला. क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला सरळ 1 बॉल सीमारेषे बाहेर चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. सुरेख अशी धून पाहायला मिळाली आदिवासी राजा. आणि या ठिकाणी मात्र रिव्हर्स अटेंड केलाय, रिव्हर्स मात्र सक्सेस. अजून एक चांगला देखना फटका सुनील शेंडेच्या बॅट मधून निघालेला. हा दुसरा बॅक टू बॅक चौकार.
तर 33 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये कवी शेंडेनं मात्र खरपूस समाचार घेतला. या षटकामध्ये मात्र सुनील शेंडे ऑन द फायर. अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स फटका आणि सलग 3 चौकार मात्र या ठिकाणी मारताना आपण पाहतोय सुनील शेंडेला. काय या खेळाडूला आदिवासी ठाण्या वाघ म्हणून ज्याला संबोधलं जातं आदिवासी समाजाचा, त्याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा या सुनील शेंडे या नावामध्ये काय का ताकद आहे हे मात्र दाखवून देताना आपण सुनील शेंडेला पाहतोय. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. पहिला चेंडू अवंतर फेकला, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 चौकार. पुन्हा किक केलंय चेंडू, मात्र नटराज स्टाईलनं चेंडूला अक्षरशः फेकून दिलं. चेंडू गेला सरळ बॅक टू बॅक चौथा चौकार. 4 चेंडूवर 4 चौकार मारलेत. जर 2 चौकार अजून मारले तर हाही एक विक्रम प्रस्थापित करेल आदरणीय सुनील शेंडे. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पळतोय. चेंडू अडवण्यात मात्र यश आलं. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा आणि 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. 43 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 17 चेंडूंचा खेळ संपला आणि 17 चेंडू मध्ये 43 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि हा आहे शेवटचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करेन, कारण शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूला अडवण्यात यश आलं. तोपर्यंत अवधी होता 3 धावा घेण्याचा. या 3 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा आणि 47 धावांची गरज असेल ते येणाऱ्या 18 चेंडू मध्ये या तारवाडी संघाला. लगेच सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. धावांची जोडी 47 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय. प्रकाश आंबीर आणि केशव आंबीर अशी जोडी, आणि निश्चितच या जोडीसाठी सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेचे सर्वेस्व स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषकाचे सर्वेस्व आणि खऱ्या अर्थाने तारवाडी संघासाठी आणि या तारवाडी संघाला पाठीला पाठ देण्याचं काम केलं ते आदरणीय अमोल पंडे साहेबांच्या हस्ते मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकार जर मारले तर आदरणीय अमोल पंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेंद्र शेंडे. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची ताकद असणारा हा खेळाडू. बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला, तर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आपण खेळपट्टीवर स्ट्राइक ऑन द स्ट्राइक वर पाहू शकाल प्रकाश आंबीरला. सत्तेचाळीस धावांची गरज असेल. लाईन मात्र थोडीशी बरकटला या चेंडूवर.
कारण पहिला चेंडू सुरेख फेकला होता, दुसरा चेंडू मात्र ऑफ स्ट्रिकच्या थोडासा बाहेर फेकला. हा अवंतर पंचांनी घोषित केला. एका धावेनं मात्र श्री गणेशा पाहायला मिळाला या तारवाडी संघाचा. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप मध्ये राहिला आणि उर्वरित काम मात्र यष्टीरक्षक नरेश शेंडे डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात. या ठिकाणी मात्र लाऊड अपील केली जाते, पंचांना मात्र गुमराह करण्याचं काम केलं जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास मात्र कमी. हा येतोय सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी आदरणीय अमोलदादा पंडे साहेबांकडनं मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र मोठा फटका खेळला आहे, बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क पाहायला मिळाला. झेलची संधी होती, त्या ठिकाणी अनिल शेंडे होते, परंतु त्यालाही बीट करून चेंडू मात्र सरळ षटकारासाठी. आणि या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज असेल या तारवाडी संघाला. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 47 धावांची गरज आहे. इथे मात्र नशिबाचा चौकार मी म्हणेन. चौकार आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. लेग बाईच्या स्वरूपाने हा चौकार असेल. बाईच्या रूपाने हा चौकार असेल, माफ करा. तर जर या सामन्यामध्ये तारवाडी संघ जिंकला तर आदरणीय रोहिदास पंडे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी मात्र अवंतर चेंडू आहे, अजून एक धाव स्कोर मध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळायच्या नादात बराच वेळ चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी मात्र सुरेख झेल टिपलाय अमित या खेळाडूंना आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला तो जितेंद्र शेंडेनं. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 13 असताना पहिला गडी बाद होतोय. केशव बॅक टू द डग आउट. तर वन डाऊनचा खेळाडू खेळपट्टीवर जाताना आपण राकेशला पाहू शकाल. इन ऍक्शन मध्ये 3ऱ्या क्रमांकावर. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली, कारण 47 धावांचं लक्ष्यचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 13 धावा धावफलकावर लावण्यात यश आलं ते तारवाडी संघाला. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज योगेश आगिवला. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलंय. रिव्हर्स दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र फलंदाज आबाद झाला, चौकार मिळाला प्रकाशला या तारवाडी संघाला. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 11-30चं समीकरण या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र संघर्ष करतायत, कारण त्यांना माहिती आहे सामना खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि चुका नसतील, कारण धारोळ संघाचं क्षेत्ररक्षण म्हटलं तर हाय दर्जाचं क्षेत्ररक्षण असतं. आणि या ठिकाणी मात्र सुनीलने अतिशय चांगला झेल टिपला आणि जो फलंदाज थोडासा वरचढ ठरू शकला असता या धारोळ संघासाठी तो प्रकाश मात्र तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. या फिल्डरने तर
चौथ्या क्रमांकावर फलंदाज आपण गणेशला पाहू शकाल, कारण विचार केला तर 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी डॉट चेंडू, आणि जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र दबाव निर्माण होईल या तारवाडी संघा पुढे, कारण येणारे चेंडू असतील 9 आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. तर आदरणीय सुक्रे आंबेर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अजून एक डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलाय गणेश, कारण येणारे चेंडू असतील 8 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 30. सिंगल, आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 7 चेंडू 29 धावांची गरज आहे. एका धुक्याने मात्र आता काम चालणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर हवाई सफर करणे खूप गरजेचं असेल, कारण मोठे फटके येणे खूप गरजेचं असतील. या शेवटच्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितच कमबॅक करण्याची संधी. उंची जास्त, अंतर कमी, त्या ठिकाणी मात्र इष्टिरक्षक जज करतोय आणि त्याच्याकडनं अजिबात चुका नसतील. इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3 लागताना या तारवाडी टीमला. अजून एक झेल उडालाय, त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होतोय. मनोर होते त्या ठिकाणी. 5 चेंडू मध्ये अजूनही विचार केला तर 28 धावांची गरज आहे. 5 चेंडू 28 धावा. यापुढील होणारा सामना 1 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. गोरेगाव विपक्ष राजग्रुप चापेवाडी. पंच, सामना स्पीडअप करायचा आहे. निश्चितच, कारण सिंगल आले. या सिंगलनं मात्र विजयाचा फक्त अंतर कमी होईल. इथे मात्र फटका चांगला आहे, उशिरा का होईना परंतु फटका चांगला आहे गणेशच्या बॅट मधून. लेट आला पण थेट आला. पंच, आपल्याकडे एक एक्स्ट्रा चेंडू घेऊन ठेवा. सिंगल. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळाला, कारण सुरुवात ज्या पद्धतीने व्हायला हवी होती तशी मात्र सुरुवात केशव आणि प्रकाश देऊ शकले नाहीत, कारण थोडासा संघर्ष जरूर पाहायला मिळाला या तारवाडी संघाकडनं. मात्र 47 धावांचं एक तगडा आव्हान मिळालं होतं या तारवाडी टीमला. इथे मात्र शेवटचा बॉल लगेच फेकायचा आहे. आणि इथे मात्र सामना जिंकला लिटिल स्टार धारोळ संघानं. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच आयोजक तारवाडी संघाचे सुद्धा खूप खूप आभार.